विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज कंबाईन 2023 पूर्वचे मॅथ्सचे क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. वर्तुळाचं क्षेत्रफळ हे x चौरस सेंटीमीटर असेल क्ष आणि त्याच वर्तुळाचं परिघ म्हणजे सर्कम्फरन्स हा देखील x असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस आहे. सरळ सरळ फॉर्म्युला बेस असलेला क्वेश्चन होता. इथे आपल्याला फॉर्म्युला पाठ असला पाहिजे होता. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि वर्तुळाचा परिघ सर्कम्फरन्स 2 पाय आर यांची व्हॅल्यू कशी आहे सेम आहे. म्हणजे हे दोघं सेम आहे. पाय आणि पाय कॅन्सल होईल, एक आर आणि एक आर कॅन्सल होईल म्हणजे आर बरोबर 2. तर त्या वर्तुळाची त्रिज्या ही किती आहे 2 आहे. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास म्हणजे सेल केल्या, सेलिंग प्राइस आहे 60 रुपये तोटा होतो, त्याला लॉस होतो. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता आपल्याला माहिती आहे की 15 शर्टची आपण खरेदी किंमत म्हणजे तिथे आपण कॉस्ट प्राइस कशी काढणार, तर सेलिंग प्राइस प्लस लॉस, कारण तोटा झालाय म्हणजे 2340 ही विक्री किंमत अधिक तोटा 60 रुपयाचा तोटा होता म्हणजेच 2400 रुपये ही 15 शर्टची खरेदी किंमत आहे, कॉस्ट प्राइस आहे. आपले विचारले प्रत्येक शर्टची म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत किती. सरळ सरळ 2400 भागिले 15, 3 भाग जाईल, 3 पाची 15, 3 8 24, 16 पंचे 80, 160 रुपये. प्रत्येक शर्टची खरेदी किंमत ही 160 रुपये आहे. आता सिम्प्लिफिकेशनची गणित ही आयोग वारंवार प्रीला विचारत चाललेला आहे. आपण प्रत्येक प्रीमध्ये बघतोय. इथं सिम्प्लिफिकेशनला मला ॲडजस्टमेंट आणि अझम्पशन ह्या दोनच गोष्टी लागतात आणि फॉर्म्युले पार्ट असणं. आता इथं जर मी पाहिलं याच्याकडं तर आपण ए बरोबर 0.1 आणि बी बरोबर 0.02 घेऊ शकतो. मग हे काय होईल, ए गुणिले ए प्लस बी गुणिले बी होईल. ए प्लस बी म्हणजे ए घन प्लस बी घन हे होईल ए क्यूब प्लस बी क्यूब. आता इथं मात्र खाली 0.2 आहे पण हे 0.02 आहे. पण आता याच्याकडे दोघाकडे जर पाहिलं हे 0.1 चं 0.2 आहे आणि 0.02 चं 0.04 आहे. म्हणजेच हा 0.2 हा मी कसा लिहू शकतो, 0.2 म्हणजेच 2 × 0.1 असं लिहिता येईल. पण 0.1 म्हणजे तर आपला ए आहे म्हणजेच 2 गुणिले ए बरोबर 2a आहे. आणि हा 0.04 याला आपल्याला कसं लिहिता येईल, 0.04 बरोबर 2 गुणिले 0.02. पण 0.02 तर बी आहे म्हणजेच 2 गुणिले बी बरोबर 2b. याला जर पाहिलं तर हे काय येईल, हे येईल 2a गुणिले 2a गुणिले 2a आणि हे 2b आणि 2b. आता यांचा जर गुणाकार केला, बे दुनी 4 4 दुनी 8 एक घन ए क्यूब प्लस बे दुनी 4 4 दुनी 8 बी क्यूब. आता याला सॉल्व करताना आपण हा ए घन प्लस बी घन हा तसाच राहणार आहे, वरचा ए घन प्लस बी घन तसाच राहील. ह्या दोघांमध्ये 8 कॉमन आला, 8 कॉमन काढला की खाली पुन्हा ए घन प्लस बी घन आलं. आता ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब हा काय झाला, कॅन्सल झाला. आता म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1/8 आलं. पण इथं उत्तर फ्रॅक्शन मध्ये नाही दिलेलं, मला उत्तर पॉइंट मध्ये दिलंय. आपण पॉइंट मध्ये काढूयात. 1 ला आपण 8 न डिवाइड करूयात. ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर काढावा लागेल. 8 1 आता भाग जात नाहीये, भाग बसला शून्याचा, 0 दिला. 8 1 8 2 0 8 दुनी 16 पुन्हा 4 0 8 पंचे 40 म्हणजे 0.125 आपलं उत्तर आलं. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे
व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 4:6:7 असं होतं, तर त्यांचं आजचं वय किती आहे? आता पहा, आपल्याला एक पॉइंट आहे, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:6:7 होतं. मग हे जे गुणोत्तर 4:6:7 होतं, याचा अर्थ 7 वर्षापूर्वीचं वय याचं 4 पूर्ण भाग जाणारा पाहिजे, याचं 6 पूर्ण भाग जाणारा पाहिजे आणि याचं 7 पूर्ण भाग जाणारा पाहिजे. अशा केसमध्ये आपण काय करायचं? ऑप्शनचा वापर करायचा. मग आजचं जर हे वय 20 असेल, तर 7 वर्षापूर्वी हे वय 20 - 7 13 असणार आहे. आता ह्या 13ला 4 पूर्ण भाग जातो का? 13 4च्या पटीत आहे का? नाहीये, म्हणजे हा ऑप्शन आपला कॅन्सल झाला. मला पुढले हे चेक करायची गरज नाही 30 आणि 22चे. आता हा पाहिला आपण. आजचं वय जर 22 असेल, तर 7 वर्षापूर्वी 22 - 7 15. 15 हे 4च्या पटीत आहे का? नाहीये, हाही ऑप्शन कट झाला. पुन्हा इथं पाहणार, आजचं वय 19, 7 वर्षापूर्वी 19 - 7 12 हा ऑप्शन आहे, हा चेक करूयात. आजचं वय 17, 7 वर्षापूर्वी 10 होतं, म्हणजे हाही ऑप्शन नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपल्याला उत्तर भेटलं. सरळ सरळ आपण काय करायचं? ऑप्शनचा यूज करायचं. जसं इथं आपल्या लक्षात येईल की हा 4 भाग जाणारा आहे, 4 त्रिक 12. आता 7 वर्षापूर्वी हे 25 - 7 18, 18 हे 6च्या पटीत आहे. आणि आजचं 28 असेल, 7 वर्षापूर्वी 21, 21 हा 7च्या पटीत आहे. म्हणजे 4 भाग जातो 12ला, 6 18ला, 7 21ला. हे तिन्ही फुलफिल करणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% सरळ व्याजानं, सिंपल इंटरेस्टनं कर्ज घेतलं. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये हे सरळ व्याज फेडलं. तर त्यानं घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? आता आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे, I बरोबर PRT डिवायडेड बाय 100 किंवा कोण PNR डिवायडेड बाय 100 म्हणेल. म्हणजेच व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. ठीक आहे. सरळ सरळ मराठीत तुम्ही असंही ट्रिक लक्षात ठेवू शकता. जे सरळ व्याज आहे, सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100. क म्हणजे कालावधी, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल. आता 5,400 रुपये, 5,400 रुपये हे सरळ व्याज आहे. मला मुद्दल काढायचंय पी. दर, दर किती आहे? 12% आणि किती वर्ष आहेत? 3 वर्ष. आता हे आहे इथं आपल्याला हे 100. आता आपल्याला काय करायचंय? याचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण पाहणार की आपण इकडून इकडे भाग घालू शकतो. फक्त तिरकस मात्र आपल्याला भाग घालता येत नाही. तिरकस काटछाट कशीच करता येत नाही. तिरकस सोडून आपल्याला कशीही काटछाट करता येत असते. आपण 4 न भागूयात. 4 त्रिक 12, 25 चोक 100, 3 त्रिक 9, 9 सख 54. म्हणजेच आपलं याला पी आलं 600 गुणिले 25, म्हणजेच हे किती आलं? 15,000 रुपये. ऑप्शन नंबर 3. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत ही किती होईल? आता पहा, एका 16,000 रुपये याची किंमत आहे. याची किंमत किती आहे? 16,000 रुपये यंत्राची किंमत आहे. आता दरवर्षी 5% ती कमी होते, 5% कमी होते. आता मला माहिती आहे 10% कमी करणं, 10% कमी करणं याचा अर्थ एक 0 कमी करणं. 10% कमी करणं म्हणजे 1 शून्य कमी करणं. आता ह्या 16,000चा एक 0 कमी केला तर 10% म्हणजे 1,600 होईल. पण आपण 5% कमी करतोय. 5% म्हणजे याच्या निम्म, 1,600च्या निम्म 800 ती कमी होईल. किती? एका वर्षी ती 800 कमी होईल. आणि ह्या गोष्टी ह्या मेंटली कॅल्क्युलेशन करायच्यात आपल्याला. आता 800 कमी झालं, 00 आपण बघूयात. हे आलं 15,200. आता दुसऱ्या वर्षी परत 5% कमी होती. याचे 10% म्हणजे 1,520. आता 5% म्हणजे ह्याच्या निम्म,
मग आपण ह्याला मेंटली कसं करणार? मला माहिती आहे की 1500च्या निम्म 750 आहे आणि 20च्या निम्म 10 आहे, म्हणजे 760. 760 हे आपण याच्यातून मायनस करणार. 0 4 7 1 8 4 4 1 म्हणजेच 14,440 रुपये ती होईल. यंत्राची किंमत 14,440. जेव्हा किंमत दिली जाते तेव्हा साधारणतः या पद्धतीचा अवलंब करा, कारण इथं आपण बेस मेथड वापरायला गेलो तर आपलं कॅल्क्युलेशन मध्ये आपला वेळ जास्त जातो. म्हणजे कुठल्या गणिताला बेस मेथड वापरायची, कोणत्या गणिताला या प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं, हे आपल्याला गणित बघून ठरवायचं असतं. आता इथं आपण बेस मेथड वापरू शकतो का? सक्सेसिव्ह जेव्हा पर्सेंटेज देतात तेव्हा इथं आपल्याला बेस मेथड वापरणं हे जास्त फायदेशीर असतं. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? आता सुरुवातीचं जे प्रवास भाडं होतं तर ते आपण 100 मानू. आपण सुरुवातीचं प्रवास भाडं हे 100 ॲज्युम केलं, 100 मानू. आता सुरुवातीचं प्रवास भाडं 100 मानल्यानंतर आता काय होईल पहा, हे 100ला 100 तर आहेच. आता इथं आपण बेस मेथड वापरणार. आधी 20% वाढवलं, बेस मेथड मध्ये खाली 100, 20% वाढ 120. पुन्हा 10%ची वाढ झाली, 100 10% वाढ 110, पुन्हा 100 10% 25% वाढ 125. आता 100 100 कट होईल. आता 25 न भाग जाईल, 25 5 125, 25 चोक 100, पुन्हा 4 न भाग जाईल, 4 त्रिक 12. आता हा 0 हा 0 हा 0 हा 0 कट झाले, म्हणजे 11 त्रिक 33, 33 गुणिले 5 165. आता सुरुवातीचं प्रवास भाडं 100 होतं, आता प्रवास भाडं 165 झालंय, म्हणजे 100चं 65 म्हणजे 65% काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आता पहा, सिम्प्लिफिकेशनला सॉल्व्ह करत असताना इथे आपण जो बोडमास रूल वापरतो तो आधी करत असतो. आधी ब्रॅकेट मधली सगळी आपण सॉल्व्ह करतो. आता -2 -3 म्हणजेच सिंपल -5 गुणिले 5 + 3 8 भागिले, म्हणजे भागिले -2 -3 -5 ही संपूर्ण आडवी रेष भागिले -6 -4 -10 भागिले -7 -5 -12. आता हा -5 -5 कट होईल आणि हे मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल, पण भागिले म्हणजे उलटून गुणिले, म्हणजेच 8 गुणिले 10/12चा 12/10, म्हणजेच 12 96 भागिले 10, 96 भागिले 10, म्हणजेच याचं उत्तर आपल्याला भेटलं 9.6. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी ही ॲव्हरेज किती आहे? आता पहा, आपल्याला 18 डावानंतर जी काय ॲव्हरेज असेल माहित नाही किती येते, आपण एक्स घेणार आणि अज्युम करून सॉल्व्ह करणार. असं न करता एक्झाम मध्ये आपण काय करणार, त्यानं 18 डावानंतरची सरासरी मला कशी भेटेल, 18 नंतरची सरासरी मी कशी काढू शकतो याचा विचार करा. तर 19व्या डावात त्यानं किती रन काढल्या, 98 रन काढल्या. ठीक आहे. आता 98 रन केल्यामुळं त्याची सरासरी 4 न वाढते, याचा अर्थ त्यानं 18व्या धावापेक्षा 19 गुणिले 4 76 धावा ह्या जास्त केलेत. त्यानं रन किती केले, त्या 98, बरोबर. आता 19व्या डावात सरासरी 4 न वाढते, म्हणजे 19 गुणिले 4 76 धावा जास्त केल्या, म्हणून तर सरासरी तिथे 4 न वाढली. मग हे 76 धावा जर कमी केल्या तर आधीची सरासरी भेटेल आपल्याला 98 - 76 बरोबर 22. पण 22 ही सरासरी 18 डावानंतरची आहे.
22 सरासरी 18 इनिंग नंतरची आहे. एक्झाम मध्ये विचारले आपल्याला 19व्या इनिंग नंतरची सरासरी पाहिजे, ती सरासरी 4 न वाढते, म्हणजे आपलं उत्तर 22 अधिक 4 बरोबर 26 आहे. या प्रकारची लॉजिकल टीचिंग जी आहे तर आपण आपल्या प्रबोधन बॅचला मॅथ्सच्या 0 to हिरो या बॅचला आपण करत आहोत. आता एका वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता मला या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. आता जो मोठा वर्तुळ आहे त्याची त्रिज्या मला माहित नाही, त्याची त्रिज्या r आहे. आता लहान 3 वर्तुळ आहेत, एकाची त्रिज्या 3 आहे, दुसऱ्याची त्रिज्या 4 आहे आणि एकाची त्रिज्या ही किती आहे? 12 आहे. आता याचं क्षेत्रफळ हे तिघांच्या एकत्रित बेरजे एवढं आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आपल्याला, पाय r वर्ग बरोबर पाय गुणिले 3 चा वर्ग 9 प्लस पाय गुणिले 4 चा वर्ग 16 प्लस पाय गुणिले 12 चा वर्ग 144. आता माहित पाय r वर्ग बरोबर पाय कॉमन काढूयात आपण, 9 प्लस 16 प्लस 144 म्हणजेच इथं आपल्याला पाय r वर्ग बरोबर पाय गुणिले 169. आता काय होईल इथं दोन्ही बाजूकडून पाय पाय कॅन्सल करता येईल आपल्याला, हा पाय कॅन्सल झाला. r वर्ग बरोबर 169 म्हणजेच r बरोबर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, r बरोबर 13. अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचं एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचं वय किती असेल? आता पहा इथं मला गुणोत्तर दिलंय. कसं गुणोत्तर दिले बघा, की अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट, 2.5 पट म्हणजे किती झालं? 5/2 झालं का नाही? 2.5 पट म्हणजे 5/2 आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, 4 पट आहे म्हणजे 4/1. मग आता यांचं गुणोत्तर कसं करता येईल? आपल्याला व्यक्ती कोण कोण आहेत बघा, अंकिता आहे, पुन्हा आई आहे आणि भाऊ आहे. आता 5 आणि 2, आता यांचं गुणोत्तर 5/2 होईल, पण मोठा कोण आहे? आई मोठी आहे, अंकिता लहान आहे, म्हणजे 5 आणि 2 अंकिता आणि तिची आई 2.5 पट आहे. मग आता ही 5 व्हॅल्यू मला आईला द्यावी लागेल आणि 2 व्हॅल्यू ही अंकिताला द्यावी लागेल. 2/5. आता तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे अंकिताची आणि भाऊ यांचं वयाचं गुणोत्तर 4/1 आहे, पण मोठी कोण आहे? आई मोठी आहे, तिचं वय 4 द्यावं लागेल, भाऊ लहान 1 द्यावा लागेल. मग आपण काय करतो, इकडला नंबर इथं लिहितो, इकडला नंबर इथं लिहितो, 5 ला 5 इथं लिहिणार, 4 ला 4 इथं लिहिणार आणि नंतर उभा गुणाकार करणार. 4 2 8, 5 चौक 20, 5 1 5. हे झालं गुणोत्तर. याला आपण x अटॅच केलं की तो संख्या बनणार, म्हणजे अंकिताचं वय म्हणणार 8x, आईचं वय 20x, भावाचं वय 5x. तिघांच्या वयाची बेरीज, तिघांचं एकूण वय 66 आहे, म्हणजे आपण म्हणणार 8x अधिक 20x अधिक 5x बरोबर 66. 33x बरोबर 66, x बरोबर 2. x ची किंमत 2 आली. भावाचं आजचं वय 5x आहे, म्हणजेच 5 गुणिले 2 बरोबर 10 वर्ष. पण आपल्याला परीक्षेत काय विचारलंय? भावाचे 2 वर्षानंतरचं वय किती आहे? आजचं वय 10 असेल तर 2 वर्षानंतरचं वय आहे 12 वर्ष. ओके, थँक्यू.